नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज 15 फेब्रुवारी रविवारचा दिवस. आज आहे महाशिवरात्री. आज तुम्हाला संध्याकाळी हा एक उपाय करून हा मंत्र बोलायचा आहे. जी इच्छा बोलाल ती महादेव पूर्ण करतील. फक्त श्रद्धेने, मनापासून, मनोभावाने तुम्हाला हा उपाय आणि हा मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो, ज्याही घरात काही संकट असतील, आजार असेल, व्याधी असेल, दुखणं असेल, काही त्रास असेल, गरिबी असेल, कर्ज असेल, सगळ्यांसाठी हा मंत्र कारगर आहे आणि शक्तिशाली आहे. तुम्हाला हा उपाय, हा मंत्र जप तुमच्या देवघराच्या समोर बसूनच करायचा आहे. तुमच्या घरात जर शिवलिंग असेल देवघरात, तर ते शिवलिंग एका तामणात किंवा ताटात किंवा ताटलीत ठेवायचं आहे आज संध्याकाळी 6 किंवा 7 वाजेच्या दरम्यान. त्यानंतर एका शुद्ध तांब्यात, लोट्यात शुद्ध पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर ते पाणी त्या शिवलिंगवर एका सरळ धारेत, रेषेत हळुवारपणे सोडायचं आहे. हळुवार ते पाणी सोडायचं आहे एका धारेत. आणि जोपर्यंत तांब्यातलं, लोट्यातलं पाणी संपत नाही तोपर्यंत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं बोलत राहायचं, जोपर्यंत पाणी संपत नाही तोपर्यंत. त्यानंतर पाणी संपल्यानंतर तुम्ही तुमचा उजवा हात शिवलिंगवर ठेवायचा आहे. बोटं ठेवले तरी चालतील, फक्त अद्दर अलगत तो हात ठेवायचा आहे. आणि तुम्हाला 11 वेळेस हा मंत्र बोलायचा आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षी मामृतात. या मंत्राचा जप 11 वेळेस करायचा आहे. हा महामृत्युंजय मंत्र आहे. हा मंत्र 11 वेळेस बोलून झाल्यानंतर महादेवाला प्रार्थना करायची आहे सुख समृद्धीसाठी, अडचणी, दुःख, दरिद्री, गरिबी, संकट, आजार दूर करण्यासाठी. त्यानंतर शिवलिंगला स्वच्छ पुसून देवघरात ज्या स्थानी होतं त्या स्थानी ठेवून द्यायचं आहे. आणि जे पाणी शिवलिंगचे अभिषेक करायला आपण वापरलं होतं, ज्याच्याने आपण अभिषेक केलं होतं, ते पाणी सगळ्यांनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे. म्हणून त्या पाण्यात कुंकू, हळद काहीच टाकायचं नाही, फक्त आपल्याला अभिषेक करायचा आहे. ते पाणी थोडं थोडं सगळ्यांनी प्यायचं आहे. कपाळी लावायचं आहे, थोडं थोडं घरात शिंपडायचं आहे, घराच्या आजूबाजूला शिंपडायचं आहे. याने नकारात्मकता, वाईट शक्तीचा नाश होतो. आजार, तिजार, दुःख, दरिद्री, गरिबी, संकट यांचा नाश होतो. तर नक्की हा उपाय करा, हा मंत्र जप करा. तुम्हाला नक्की आज महाशिवरात्रीच्या दिवशी लाभ होणारच आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.